हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो ओकॅब मास्टरचा हा कोर्स सुरू आहे. या कोर्समध्ये आपण पालंटसुरी, ब्लॅक बुक आणि एस पी बक्षी या 3 पुस्तकांतील ओकॅब जे की क्वालिटी ओकॅब आहे ते आपण पाहतोय. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत पालंटसुरीमधील आणि ब्लॅक बुकमधील. आता आपण पाहतोय इडियम्स आणि पालंटसुरीमधील ज्या 350च्या आसपास 325 326च्या आसपास ज्या इडियम्स आहेत त्या सर्व इडियम्स आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत. इडियमचं हे आपलं सेकंड लेक्चर आहे. आपण सुरुवात करतोय म्हणजे इकडचं तिकडचं काहीही न बोलण्यापेक्षा, इतर अवांतर चर्चा न करण्यापेक्षा आपण काय करूयात, सरळ लेक्चरला सुरुवात करूयात. पुणे इंग्लिश क्लबमध्ये तुम्हाला तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिस इज शरद खेडकर. म्हणजे मी कोण आहे तर मी एक एनसीसी कॅडेट आहे. मी 6 वेळा यूपीएससी सीडीएस उत्तीर्ण केली आहे, 4 वेळा एसएसबी इंटरव्ह्यू दिला आहे, त्यानंतर एफ कॅट उत्तीर्ण केलेली आहे मी एकदा, आणि त्यानंतर ओके 3 विषयांमध्ये सेट उत्तीर्ण आहे. नेट JRF मी उत्तीर्ण केलेला आहे. मी एक PhD स्कॉलर आहे, म्हणजेच रिसर्च स्कॉलर आहे. आपण सुरुवात करतोय बघा, इडियम्स पाहतोय आपण. इडियम्स हे सेकंड लेक्चर आहे. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी म्हणजे काय, जर तुम्हाला इमेजच्या माध्यमातून समजून घ्यायचं असेल तर माझ्याकडे इमेज आहे, परंतु तरी सुद्धा बिटवीन द डेव्हिल, DEVIL, डेव्हिल म्हणजे काय, आपण त्याला सैतान वगैरे असं म्हणतो, राईट, राक्षस टाईप. डेव्हिल एका साईडला डेव्हिल आहे आणि एका साईडला डीप सी आहे. डीप म्हणजे खोल, राईट, आणि सी म्हणजे समुद्र. म्हणजे काय, एका साईडला डेव्हिल आहे, एका साईडला समुद्र आहे. म्हणजे काय, ऍक्च्युली तुमच्याकडे चॉईस नाहीये. इथे काय लक्षात, यू डोंट हॅव चॉईस. ज्या दोन्ही चॉईस आहेत त्या दोन्ही चॉईस सुद्धा वर्स्ट आहेत. सेकंड सॉरी, अशा प्रकारची आणखी एक कोणती इडियम आहे, बिटवीन द टू फायर्स. दोन्ही साईडला 2 आग आहेत, 2 प्रकारच्या आग आहेत. या साईडला सुद्धा आग आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आग आहे. म्हणजे तुमच्याकडे कोणता ऑप्शन आहे का, अजिबात नाही. एका साईडला राक्षस आहे, एका साईडला डीप सी आहे म्हणजे खोल समुद्र आहे. अगेन तुम्हाला कोणत्याही साईडला जाता येणार नाही. किंवा बिटवीन टू फायर्स तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात, तुमच्या दोन्ही साईडला मागे पुढे होता येत नाही तुम्हाला, किंवा आजूबाजूला जाता येत नाही, कारण काय, दोन्ही साईडला सुद्धा आग आहे. मिनिंग समजला, काय मिनिंग आहे, बोथ द एक्सप्रेशन्स मीन द सेम ॲज बिटवीन द स्कायला अँड स्कॅलेब्रिस. आता या 3 इडियम्स आहेत. नंबर 1 बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, नंबर 2 आहे बिटवीन टू फायर्स, आणि नंबर 3 आहे बिटवीन स्कायला अँड कॅलेब्रिस. म्हणजे काय, तुमच्याकडे तशा प्रकारची चॉईस नाही राहते, राईट, अजिबात चॉईस नाही तुमच्याकडे. तुम्ही कशामध्ये तरी असं गुंतून जाताय. ओके, ह्या इडियमचा मिनिंग तो आहे. जर हे समजून घ्यायचं असेल तर मी इमेज घेतली बघा, इमेज पाहून घ्या. म्हणजे काय, या साईडला एक बघा एकदम भीती वाटेल असं, म्हणजे मी सुद्धा जवळ जात नाही त्याच्या, असं लांबून दुरून असं हात करतोय. ही काय सैतान आहे, डेव्हिल आहे. ही एक व्यक्ती आहे आणि त्याच्या आजूबाजूला हा डीप सी आहे म्हणजे खोल समुद्र आहे. म्हणजे तुमच्याकडे रिअल चॉईस नाहीये. म्हणजे चॉईस जरी असली तरी सुद्धा काय, अशा प्रकारची चॉईस आहे. म्हणजे तुम्ही इतके गुंतून जाताय. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, इकडे आड तिकडे विहीर, त्याच्यासारखं. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला खरं पाहिलं तर कोणत्याही साईडला जाता येत नाहीये. हा त्या इडियमचा मिनिंग आहे. ओके, इडियम काय आपली, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. त्याचं आणखी त्याचा मिनिंग असण्याची इडियम आहे बिटवीन टू फायर्स. आणि त्यालाच आणखी आपण बिटवीन स्कायला अँड स्कॅलेब्रिस या 2 गोष्टींच्या मध्ये, स्कायला अँड कॅलेब्रिस या 2 गोष्टींच्या मध्ये अडकणे असं आपण म्हणू शकतो. आता स्कायला काय आणि कॅलेब्रिस काय, आपण कॅलेब्रिस काय आहे त्याची आपण चर्चा एखाद्या निवांत लेक्चरमध्ये करू शकतो, किंवा युट्यूबला 100% त्याच्यावरती आपण बोलू शकतो. चला नेक्स्ट इडियम पाहूयात. टू बीड फेअर म्हणजे काय, टू सीम लाईकली, टू प्रॉमिस वेल. आता एखादी गोष्ट आपल्या घडताना वगैरे दिसते, किंवा एखाद्या वेळेस तशा प्रकारचं प्रॉमिस केलेलं आहे, तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, टू बीड फेअर. मग आता या ठिकाणी बघा सेंटेन्स मध्ये यूज केलेला आहे. विथ अन एंटरप्राइजिंग टेम्परामेंट अँड अ मॅनेजमेंट डिग्री फ्रॉम अ प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन. प्रेस्टिजियस म्हणजे काय, प्रतिष्ठित म्हणतो आपण त्याला. एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीमधून किंवा इन्स्टिट्यूशन मधून त्याने काय केले, डिग्री घेतलेली आहे तिने. शी बिड्स फेअर टू बी अ सक्सेसफुल मॅनेजर. म्हणजे काय आहे, विथ अन एंटरप्राइजिंग टेम्परामेंट तिच्याकडे आहे, तिच्याकडे डिग्री सुद्धा एका प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशनची आहे. शी बिड्स फेअर टू बी अ सक्सेसफुल मॅनेजर म्हणजे काय, ती एक सक्सेसफुल मॅनेजर म्हणून पुढे येऊ शकते. त्यालाच आपण काय म्हणतो,
टू सीम लाईकली, तसं होताना दिसेल किंवा तसं घडेल असं जेव्हा बोलायचं असतं आपल्याला तेव्हा आपण म्हणतो टू बिड फेअर. नेक्स्ट इडियम, टू बाईड वन्स टाइम म्हणजे काय? टू वेट पेशंटली, म्हणजे तुम्ही संयमाने एखाद्या गोष्टीसाठी वेट करता, त्याला आपण काय म्हणतो? टू बाईड वन्स टाइम. लेट अस बाईड आवर टाइम टिल द मशीन इज रिपेअर्ड अँड वी आर एबल टू रिझ्यूम वर्क. म्हणजे काय? जोपर्यंत आपलं मशीन रिपेअर होत नाही तोपर्यंत आपण पेशंट किंवा पेशन्स ठेवून वेट केलं पाहिजे, नंतर आपण आपल्या कामाला सुरुवात करू शकतो. टू बाईड वन्स टाइम म्हणजेच काय? टू वेट पेशंटली, संयमाने वाट पाहणे. बर्ड्स आय व्ह्यू आपण असं म्हणतो बघा. तुम्ही आता इमेज जर पाहिली ना, तुम्ही इमेज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. काय असतं की एक जंगल आहे, घनदाट जंगल आहे. त्या घनदाट जंगलामधून एक रस्ता आहे. तो रस्ता असा वरून जर पाहिला ना, तो रस्ता कशा प्रकारचा दिसेल हे आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे काय? एक ओव्हरव्ह्यू असतो ना, थोडंसं वरून पाहणं, एक जनरल व्ह्यू घेणं, त्याला आपण म्हणतो बर्ड्स आय व्ह्यू. परीक्षा जर जवळ आलेली असेल तर आपण जे रिव्हिजन देतो, ओव्हरलुक करणे हा एक शब्द आहे. ओव्हरलुकचा दुसरा एक मिनिंग एखाद्या गोष्टीला कानाडोळा करणे हा सुद्धा आहे. ओके, मग बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय? एखादी कॉन्सेप्ट आहे ती फक्त थोडक्यात समजून घ्यायची आहे, तर जनरल व्ह्यू घ्यायचा आहे. ओके, मग बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय? अ जनरल व्ह्यू ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचा एक फारच सर्वसाधारण असा व्ह्यू. क्लाइंब टू द टॉप ऑफ कुतुब मिनार इफ यू वॉन्ट टू हॅव अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ दिल्ली. दिल्ली हे शहर तुम्हाला बघायचं असेल तर कुतुब मिनार चढून वरती जावा आणि वरून सगळीकडे बघा. तुम्हाला दिल्ली कसं आहे याचा एक बर्ड्स आय व्ह्यू येऊन जाईल, म्हणजे एक जनरल व्ह्यू येऊन जाईल की कशा प्रकारे दिल्ली ही सिटी वसलेली आहे. नेक्स्ट, ब्लॅक शीप, अ डिसरेप्युटेबल मेंबर ऑफ द ग्रुप.